माळ्यावर मस्त ही एक जुनी आराम खुर्ची होती, तिला मी आता एक नवीन कापड घातलं आणि ते वापरायला काढले आणि असं बसून मस्त आराम करायला मिळतो। नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण जाणार आहोत तोंडवळी या गावामध्ये। तोंडवळी या गावामध्ये जाण्याचं कारण म्हणजे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मालोंड या गावी गेलो होतो आणि तिथल्या ज्या मावशी आहेत तर त्यांची बहीण एक तोंडवळीला राहते, तोंडवळीला राहते आणि तिकडे आज आपल्याला जायचं आहे। सो आता प्रथम आपण इथून जाणार आहोत मालोंडला, तिथून गाडीने आपण तोंडवळीला जाणार आहोत आणि सर्वात आधी मुंडगे, त्यानंतर मालोंड, त्यानंतर तोंडवळी असे आता लागोपाठ ही 3 गावं आपण फिरतोय। तर असं वाटतं की पुन्हा एकदा गाव सांगता खुशाली ही सिरीज चालू झाली। खरं तर मला पण ज्यावेळी मी चॅनल ओपन केला त्यावेळी तोच एक उद्देश होता की प्रत्येक गाव आपल्या चॅनलवर यावा, त्या उद्देशाने आपण हा चॅनल चालू केला होता। सो पुन्हा कुठेतरी आपण ऑन ट्रॅक येतोय असं वाटतंय। पण ही सिरीज करताना यात प्रामुख्याने एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा सपोर्ट। जर तुमच्या गावामध्ये मला यायचं झालं तर तुम्ही स्वतःहून कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतःहून मला गाव फिरवणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी गाव फिरू शकत नाही। कारण तुम्हाला जितकं माहिती आहे तेवढं मला माहीत नाहीये। सो तुम्हाला वाटत असेल तुमचं गाव माझ्या चॅनलवर यावा तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, ज्याला कोणाला वाटत असेल त्यांनी, मग आपण गाव फिरू शकतो। तर असा आजचा एक व्हिडिओ असणार आहे फिरण्याचा, एक नवीन जागा, एक नवीन गाव एक्सप्लोर करण्याचा हा व्हिडिओ आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never
खाडी ते ब्रिज आहे ना मोठं कालावलचं, त्याच्या आधी घडला. मी शूट करत होतो आणि अचानक एक बैल, आमचं स्पीड किती होतं त्यावेळी? 70-80 होतं. चांगला रोड होता तो, आणि त्यावेळी तो बैल अचानक समोर आला. थोडक्यात माझा म्हणजे काजर ठोकाच चुकला. काय होतंय नि काय नाही, पण आपला स्वप्नील मयेकर सुंदररित्या ड्राईव्ह केलं त्याने. बैलाला सुद्धा काय झालं नाही, किंवा आम्ही बसलो होतो तर आम्हाला सुद्धा काय झालं नाही. व्यवस्थित त्याने स्मूथली गाडी व्यवस्थित बाजूने काढली. तुम्ही तो क्षण अनुभवला असेल. खरंच काजर ठोकाच चुकवणारा होता. आणि आता आपण इथे पोहोचलो आहोत आणि हे ते घर. कोण माही टिकटॉक बनवतो का युट्यूबला टाकूचा बोल लवकर बोल 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 टिकटॉकचा एक व्हिडिओ. अगं सगळ्यांना बाबू तू बघणार आहे, तुला पण दिसणार आहे तुझं. बोल बोल लवकर लवकर काय बोला सांगतात काय ना बोल 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 लवकर काय तर बोल ना सांग ना काय सांगा पावसाचा लागता हा ताकद बोल काय आणि कोरोना केवढा येता काय तर सांग. म्हणजे आता मावशीशी गप्पा वगैरे झाल्यात आणि आता तुम्हाला इथला परिसर फिरवतोय. आता जस्ट घराच्या बाहेर पडल्यानंतर इथे हे एक डाळिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावर
छोट्या छोट्या कळ्या आल्यात, फुलं फुलली आहेत. कधी धरता या डाळिंबा झाड? कधी धरता? फळ ना धर ना. अच्छा, सुंदर आहे. घराच्या समोर असं आहे, छोटीशी बाग केली आहे त्यांनी. हाय काय शेती वगैरे होता काय? हाय काय होता? भात बीत काय काय पिकवतात? बाकी भातच. तुमचं नाव कसं? धनंजय चंद्रकांत पुजारी. अच्छा, मावशीचा मुलगा आहे. हा. गणपती. अच्छा, इथे गणपती शाळा आहे. वाव. यावर्षी आपण पहिल्यांदा गणेश चित्रशाळेमध्ये आलोय. बाजूलाच आहे जस्ट. आता सुरुवात केलास काय? हो, इकडे मोठे मोठे गणपती आहेत. वाव, खूप मूर्ती आहेत. हे बघा, अजून सर्वांचं रंगकाम बाकी आहे. आताच सुरुवात झाली आहे. आवडले? तुमचं कसलो आहे यावर्षी? माहित नाही. पाठ दिलास? नाही दिलास अजून? कोणाकडे असता? विरणीवर. पेंटरांचं नाव काय? माहित नाही. गणेश चित्रशाळा बघितली आणि आता जरासा पुढचा आपण परिसर पाहतोय. हा रस्ता कुठे जातो? नदीवर. नदीवर? खयची नदी? गड नदी. अच्छा, तर हा रस्ता गड नदीला जातो आणि समुद्राकडच्या असा बाजू का? वरच्या बाजू. अच्छा, ही घरा बरीचशी पडत काय? हो, सगळे मुंबईवाले. सगळे मुंबईवाले. हा, हे पण एक सुंदर घर वाटतंय. आज मस्त निवांत बसलेत. काय पाऊस पाणी लागता? अजून तेवढं नाही, मुंबईत जास्त लागता. हा, वा, मस्त टिपिकल कोकणातलं मातीचं घर. मला अशी घरं खूप आवडतात. वाव, तर म्हणजे आपण जे वर्षाचे 12 महिने गणपती असतो त्या घरात आलो आहोत. खूप सुंदर घर आहे मातीचं. हे काका आहेत. तुमचं नाव कसं? राजा यशवंत गोलतकर. गोलतकर. वर्षाचे 12 महिने गणपती असता? वर्षाचे 12 महिने असतो गणपती. कधीपासून या? ते झाली आता बरीच वर्ष आली. आजोबांपासूनच आहे. अच्छा, आजोबांपासून वगैरे. तसं काय म्हणजे असं नवस वगैरे होतो काय? नाही नाही नाही, ते ठेवले. ती दत्ताचं आहे ना, दत्त मूर्ती आहे ना इथे. अच्छा, त्याच्यामुळे ते दत्ताकडे गणपती ठेवला तो ठेवला. अच्छा, ते वर्षभर आता ती पूजा करावी लागते. दुसरं असं झालं. ते हे 5 दिवस असतो. 5 दिवस हा आता पुढच्या वर्षी बदलणार ना. हा, 5व्या दिवशी विसर्जन करणार आणि तो नवीन बसवणार परत. अच्छा, आता ज्यावेळी गणपती येतो आपल्याकडे चतुर्थीक, तर 5 दिवस ह्यो असतो. 5 दिवस येतो की नाही, त्या दिवशी आम्ही ही मूर्ती काढून बाजूक ठेवतो. बरोबर. आणि ती परत तिथे ठेवतो. हा बाजूचा गणपती 5व्या दिवशी सर्व गणपतींबरोबर विसर्जन करतो. बरोबर आहे. जुना गणपती. मग तुम्ही मांसाहार वगैरे असला की ना, तिकडे पाठीमागे. हा, अच्छा, मांसाहार केला तर वरती जाणार नाही. बरोबर आहे. हा, बाकी आम्ही पूजा इथे असते रोजच्या रोज पूजा. अच्छा, आणि रोज नैवेद्य दाखवावं लागतं की? रोज नाही नैवेद्य, फक्त ते 5 दिवस पहिले असतात ना गणपतीचे. बरोबर ते आहे. सर्वांप्रमाणे. आणि रोजची मग पूजा. अच्छा, हा, आणि संकष्टी वगैरे असेल ती त्या दिवशी दाखवतो आम्ही. बरोबर आहे. ती संकष्टी सगळ्यांची असते दर महिन्याची. तुम्ही आता हे जपलात तुमच्या आजोबांचं जपलो तर आपण जपते. ते मामाची मुलं करतात ना. अच्छा, आमचे आजवळ आहे, मामांची मुलं आहेत ना, ते दर वर्षाला मूर्ती आणतात. दत्त जयंतीला इथे ब्राह्मण भोजन असतं. अच्छा, मोठं महाप्रसाद. अच्छा, हा, दत्त जयंतीला ते सगळं काय तेच करतात.
आम्ही इथे पूजा वगैरे आम्ही करतो. गावातले सर्वजण येतात येतात महाप्रसाद. जेवायला असतात माणसं अच्छा, दत्त जयंती दिवशी. बरोबर. मोस्ट ऑफ वस्ती कोणची आ आडनावं काय आहेत अडे? गोरखकर पाटील गोलतकर पाटील आणि पेडणेकर. पेडणेकर. अच्छा, तरी ही वाडी व्हायची ही बावकरवाडी म्हणते. बावकारवाडी. किती लोक वस्ती आहे? तरी मला म्हटलं तरी 50-60 असेल. 50-60. आणि मुंबईमध्ये भरपूर आहे. अच्छा, मोस्ट ऑफ तुमचे व्यवसाय वगैरे काय? माशाचं धंदा आहे. माशाचं, समुद्रजवळ मासेमारी. मासे वाढतात. कसलं मासं गावता ह्या समुद्रात? सगळं तर येतो. पापलेट, कावनाव, बांगडो. बांगडो सगळा. हा, मग तो खडे घालतात मासो मालवण मालवणला लिलावा. लिला तुमची रापण असता काय? आपण जा अच्छा. आणि शेती बाकी आहे? 5-6 कुंगे करतो 5-6 कुणगे शेती. फक्त खाण्यासाठी. आता मासेमारी बंद ना? आता मासे आता डायरेक्ट नारळी पौर्णिमे नारळ टाकल्यानंतर चालू. बरोबर. मंडळी, आता आपण मावशीच्या घरून निघालो आहोत आणि आता आपण जाणार आहोत समुद्रकिनारी, म्हणजे येळेवर बोलतात तिथे. तर तिथे जाऊन आपण थोडंसं निवांतपणे बसणार आहोत. आणि हो ध्रुवा, मासे पकडतो लव. हा, चावतले गे का? हा, चावतात मासे, चावतात. खाताना नाही चावणत, खात ना. चल भरती, चल बाय बाय. हा, चल, चल. हा, चल. चला. हा, चल, चल. चल बाय. म्हणजे मावशी. कधीच नाही. तर मंडळी, आता आपण श्रीदेव वागेश्वर मंदिराच्या इथे आलो आहोत. तर सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊया. खूप सुंदर मंदिर आहे, मोठं मंदिर आहे आणि इथला परिसर पण खूप प्रसन्न आहे. हे बघा. थँक्यू. मंडळी, आता आपण वागेश्वर मंदिरामध्ये आहोत. तर आपल्यासोबत आता पुजारी काका आहेत. तर ते आपल्याला माहिती देतील एकंदरीत हे मंदिर कधीपासून आहे आणि काय आहे. 300 वर्षापूर्वीपासूनचं आहे हे मंदिर. हा. आधीचं, त्याच्या आधीपासूनचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे स्थापना म्हणजे काही ते समुद्र होता. समुद्र आणि नदी संगम एक झालेलं. अच्छा. नंतर हळूहळू पाणी बिणी आटत गेलं. त्याच्यानंतर इथे मग हे मंदिर, छोटंसं मंदिर बांधलं गेलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग हे पाणी आटल्याच्या नंतर बाकीचे इथे वाघ बी बोमटायला लागले. वाघाचे वागेश्वर नाव पडलं ते. अच्छा. असं आहे. आतमध्ये काय आहे? ते लिंग आहे ते. ओके. रोजीव लिंग आहे. म्हणजे ते एक टिकम होतं, त्या टिकमाना मिळालेलं आहे ते. टिकमांना मिळालेलं ते हा. लिंग आहे. हा, ते वरती खडप आहे. अच्छा. संपूर्ण. अच्छा. ते विठ्ठल रखुमाई आहे ना? ते विठ्ठल रखुमाई हा गणपती आहे, नंदी आहे. आणि हे 2 खांब आहेत ते हा गांगेश्वर आणि तो वागेश्वर आहे. गांगेश्वर आणि वागेश्वर 2च खांब आहेत तुमच्याकडे. आणि आणि विठला द्यायचा होता तो हे त्या जुन्या काळात काय लक्ष नाही दिलं, तो येत आहे. ओके. विठला दे मेन ती आहे. विठला दे आमचं खाली मंदिर आहे. तिकडे आहे का विठला देवीचं मंदिर? मोठं मंदिर आहे ते अच्छा. गाडलं गेलेलं आहे अच्छा. जुन्या काळात. आहे का पण ते तिथे ते अजून? दिसत पण नाही मंदिर. आता त्या जागेवर फक्त जाऊन लोक पाया करून येतात. अच्छा. सुरू पण आहे ना तिथे आहे. मग आता इथे या मंदिरात कार्यक्रम कोणते कोणते होतात? टिपर आहे, रामनाम आहे, दसरा आहे. ओके. टिपराला काय पण त्या लावतात ते? नवीन टिपोरी पौर्णिमा म्हणून. अच्छा. आणि खामकाठी कधी काढली जाते? ते कार्यक्रम असतात त्या दसऱ्याला? शिवरात्र आणि दसरा. अच्छा. सर्वात मोठा कार्यक्रम इथे कोणता होतो? टिपर, सगळ्यात टिपर आणि त्याच्यानंतर रामनाम. रामनवमीला काय बारसा वगैरे असतो काय जेवण? नाटक असतं. अच्छा, नाटक असतं. पौराणिक नाटक की आपलं? इतिहासिक. अच्छा. गावातले, गावातल्या लोकांचं. गावाची मुंबईला आहे त्या ते पण करतात. ओके. दहीकथा
ओके. जायकाला इथे होत नाही, ते जायकाला करायचं. हे वाघेश्वर नाव कसं पडलं इथे? वाघेश्वर म्हणजे कसं माहितीये, ते वाघेश्वर म्हणजे कसं आहे, ते शंकराचं मंदिर आहे. अच्छा. शंकराच्या मंदिरामुळे नंतर वाघ काही दिवसांनी बोंबटायला लागला इथे आजूबाजूला. अच्छा. परिसरात. आणि जेव्हा कार्यक्रम असतात त्या टायमाला इथे तो हे करतो. अजून पण येतात वाघ? हो येतात. गेल्या वर्षी श्रावण सोमवार पहिल्या सोमवारी आले. काय बोलता? गेल्या वर्षी 4-5 दिवस होता, 5 सोमवारी होत गेल्या वर्षी. पण कोणाला काय? हा, रस्त्यावरून वरच्या रस्त्यावर तुम्हाला असं बघितलं तसं दिसणार सर. अच्छा महिन्यात जास्त करून दिसतो. अच्छा. पण कोणाला काय त्रास वगैरे काय? कोणालाच नाही. अच्छा. असं आहे. मागे पण ह्या देवळात होतो ना. होय होय, मागे एक पिल्लू आलेलं. मग ते आपोआप गेलं? नाही, मेल. अरे, समाधी बांधली तिथे पाठीमागे. समाधी बांधली. बाजूला अजून एक समाधी आहे. अच्छा. आणि एक समाधी तिथे दत्त मंदिर म्हणून आहे इथे आपल्या ह्याच गावात. ओके इथे एक आहे ओके. समाधी वाघवर. ते बाहेरच्या भागात आणि इथल्या भागात जोमाट लागलं. बाहेरच्या भागाला त्यांनी हे केलं, घेतलं नाही. हा अच्छा. मेन वचनदार ना तो. हा. मंडळी, आता आपण दर्शन घेतलं आहे वाघेश्वराचं. आतमध्ये पिंडी आहे आणि समोर जो नंदी बसलाय तो खूप सुंदर वाटतं. आणि आता आपण इथला परिसर फिरूया जरा. जस्ट मंदिराच्या बाजूला इथे हे विठ्ठल मंदिर आहे आणि इथे पण तुम्ही पाहू शकता पाषाणी मूर्त्या आहेत, विठ्ठल, रखुमाई आणि गणपती. आता विठ्ठल मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर ही एक भव्य दिव्य अशी तुळस आहे. तिकडे एक मस्त आंब्याचं झाड आहे आणि इकडे ही समाधी आहे त्या छोट्या वाघाची, जो इथे आला होता, ती पिल्लू आला होता. या मंदिराच्या समोर या 4 दीपमाळा आहेत आणि इकडे 2 आहेत. तर अशा 6 दीपमाळा आहेत. तिकडे पण एक छोटा नंदी आहे. इकडे सुंदर अशी एक विहीर आहे जी चिरेबंदी आहे. मस्त सुंदर विहीर आहे. आणि इकडे आता हे गांगोचं मंदिर आहे. मंदिराच्या समोरच जस्ट हा एक हुतात्मा चौक आहे. हुतात्मा अनंत विश्वनाथ गोलतकर, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील 105 हुतात्म्यांपैकी एक. आणि इथे खेळत आहेत क्रिकेट. आमच्या गावी पण चालू झालं असेल एवढ्यात. आणि इथे पण एक दुकान आहे समोर. इथे एक छोटं दुकान आहे. तिकडे वर सलून पण आहे. मंदिराच्या बाजूला तिथे हे स्टेज आहे. इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकं होतात ना, वार्षिक नाटकं होतात. म्हणजे आता गोलतकर वाडीमधून आपण बाहेर आलो आहोत आणि इथे हे चेक नाका होता पहिला, आता तो बंद झाला महिन्याभरापूर्वी. आणि इथे हे छोटं त्यांचा दवाखाना उपकेंद्र आहे इथलं. आणि ही त्यांची शाळा. तुम्ही पण आहे शिकलास? हो, मी पण आहे. अच्छा, हे बघा खूप सुंदर आहे. कितवीपर्यंत? 8वीपर्यंत आहे. मुलं असतात? अच्छा, बंदच आहे. 2 वर्ष झाली बंद. 2 वर्ष आता कोरोनामुळे बंद असा. आणि तुमका हायस्कूल खडे आहे वांगणिक आहे ना? किती किलोमीटर लांब? 5 किलोमीटर. आणि तुमका कॉलेज? कॉलेज मालवण, आचरा. मालवण आणि आचरा. अच्छा. तर मंडळी, या शाळेच्या जस्ट बाजूला या अशी मोठमोठी खडकं दिसतात आणि
छोटीशी एक वर पायवाट गेली आहे, तर तिथे आहे वागेश्वराची गुहा. तर ती गुहा आपण एका मिनिटामध्ये बघूया आणि समुद्रावर जाऊया. भलं मोठं हे खडक आहे, एवढं मोठं. आणि ही एक गुहा आहे, मस्त कोरीव गुहा आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आतून ही गुहा कशा प्रकारे आहे. हे जर तुम्ही असं पाहिलात ना तर पाल दिसतंय इथे मला, ही वर गेली आता. आणि हे छोटे छोटे असे इथे एक बौल्यासारखा छोटासा खड्डा आहे आणि बाकी असं काही नाहीये. तिथे एक काहीतरी कोरीव काम दिसतंय, म्हणजे एक दरवाजासारखं काहीतरी आलंय आणि इथे थोडंसं कोरीव काम झालंय. हे बघा, हे अशी एक कडा दिसते आपल्याला. बाकी असं काय कोरीव काम वगैरे नाहीये, पण व्यवस्थित अशी ही गुहा आहे. इकडे दोन्ही बाजूला हा बघा, इकडे हा एक खड्डा आहे, इकडे हा एक खड्डा आहे. म्हणजे दरवाजा होता असणार पूर्वी याला, जो आता नाहीये. आणि हे बघा, इथे आणि तिथे असं काहीतरी पॅकिंग होता, पडदा असणार त्यावेळेचा काहीतरी. आणि हे इकडे एक सेपरेट भाग आणि तो तिकडे एक सेपरेट भाग. आणि आतमध्ये आता कोणतरी नारळ वगैरे, जे भाविक लोक येतात ते आपल्या श्रद्धेने नारळ वगैरे अर्पण करतात. भरपूर जुनी गुहा आहे. आणि या गुहेच्या वरती असं हे बघा, इथे पण असं हे कोरीव काम केलंय काहीतरी. हे बघा, स्टेप बाय स्टेप आहेत. आणि वरती हा असा पिंपळ आहे. तर मंडळी, आता आपण गुहा बघितली आणि आता आपण खाली उतरत आहोत. खूप सुंदर आहे गुहा. आणि ते जे कोरीव काम आहे, कशा प्रकारे त्यांनी ती त्यावेळी बांधली असेल, कशा प्रकारे ते कोरीव काम केलं असेल, अद्भुत आहे. एका दगडात तुम्ही पाहिलात असाल, हे बघा, हे असं एक अखंड दगड आहे हा. तर त्याच्यामध्ये का केलं असेल माहीत नाहीये. दरवाजा होता निश्चित आहे, कारण तिथे त्या खुणा दिसतात. तरी पण जर पुरातत्व विभागाने त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर ते याचं संशोधन करून सांगू शकतील त्यावेळी गुहा कधीची आहे, किती काळापूर्वीची आहे आणि काय उपयोग होत होता त्या गुहेचा. सो ते आपल्याला नक्कीच कळेल. पण खूप सुंदर आहे, अद्भुत आहे. एक काहीतरी वेगळं विलक्षण बघल्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर ही गुहा बघितल्यानंतर नक्कीच येतो. म्हणजे खूप सुंदर असा हा समुद्र किनारा आहे. इथे काही गर्दी वगैरे नाहीये, लोकांची वर्दळ वगैरे नाहीये. पाहू शकता, फक्त समुद्राची गाज आहे. आणि तिकडे राहिला आपला आचरा, मुंडगे वगैरे. ते आचऱ्याची लाईट हाऊस आपल्याला दिसतंय. इकडे मालवण ना, इकडे मालवण राहिला. यांची खूप तिथे आहे. तुम्ही होडी वगैरे सर्व तिथे ठेवता? अच्छा. आणि या बीचवर असं कोणी फिरायला पर्यटक वगैरे नाहीत? इथे पर्यटक वगैरे नसतात ना? मग फिरायला येतात ते पर्यटक कुठे आहेत? पर्यटकांसाठी तिकडे आहे का? मग इकडे फक्त मच्छीमारी चालते? अच्छा. मावशीने खेकडा पकडलाय, आम्ही त्याला कुर्ली बोलतो. काय काय? सौंदर बांडकी. सौंदर बांडकी म्हणून माशाचाच प्रकार आहे का? ओके. मोठी भाकली. भाकली असते ना, मोठी भाकली असते ना अशी. हा. त्याच्या पाठीवरती हे असते. अच्छा. मोठे मोठे असतात अशी लांब लचक. भाकला माहिती आहे, भाकला माहिती आहे. ओके. काय म्हणतात? सौंदर सौंदर बांडकी. ओके. तर कशासाठी वापरतात ही?
कान वगैरे दुखाक लागलो तर त्याच्यासाठी ही उजळून घालायची. कपड्यात गाळून ते पाणी कानामध्ये घालायचं. ओके. छान. खूप धमाल आली. आम्ही या समुद्रकिनारी धमाल केली. पाण्यामध्ये थोडंसं फिरलो, पाय मोकळे केले आणि तुम्हाला तोंडवळी गाव बघायला मिळाला. तोंडवळी गावामध्ये वाघेश्वराचं मंदिर असेल, त्यानंतर एक गुहा पाहिली आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. 12 महिने घरात गणपती असतो, ते घर देखील आपण पाहिलं. अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सांभाळून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण.